नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड हे डाउनलोड करायचं असेल किंवा तुम्ही नवीन रेशन कार्ड काढलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये टाकलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे आणि ते रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपलं रेशन कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे तर हे करून दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला Google वरती यायचं आहे आणि इथं महाफूड असं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक इथं ओपन होईल। तुम्ही बघू शकता mahafood.gov.in RCMS तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर महाफूडचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ही तुमच्या समोर इथं ओपन झालेली आहे। इथं तुम्हाला एक 2 नंबरचा ऑप्शन दिसतो बघा, साइन इन रजिस्टर। व्यवस्थित बघा इथं साइन इन रजिस्टर त्यामध्येच ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन, तर आपल्याला इथं पब्लिक लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो 2 ऑप्शन आपल्या समोर आलेले आहेत, रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन अप हिअर। तर या ठिकाणी तुम्ही जर अजूनपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन इथं केलेलं नसेल तर तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर करायचं आहे आणि जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला रजिस्टर युजर या नावावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मी इथं रजिस्टर युजर या नावावरती क्लिक करीत आहेत। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 3 ऑप्शन आलेले आहेत, तुम्ही 3 पद्धतीने इथं लॉग इन करू शकतात। पहिला आहे आधार नंबर, म्हणजे तुम्ही आधार नंबर टाकून ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता। दुसरा आहे साइन अप विथ युजर नेम, म्हणजे तुम्ही आयडी पासवर्ड तिथं क्रिएट करून इथं तुम्ही आयडी पासवर्डने तुम्ही इथं लॉग इन करू शकतात। आणि तिसरा आहे तुम्ही रेशन कार्ड नंबरने सुद्धा इथं तुमचा लॉग इन करू शकता। तर इथं मी आधार नंबर टाकत आहेत, परंतु मित्रांनो इथं आपल्याला आधार कार्ड नंबर टाकताना त्याच व्यक्तीचा टाकायचा आहे जे आपल्या कुटुंबामध्ये प्रमुख आहेत। म्हणजे रेशन कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे तर त्याच व्यक्तीचा आधार नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। शक्यतो मित्रांनो तुमच्या घरामध्ये जी सर्वश्रेष्ठ महिला आहे तर तिचाच इथं आधार क्रमांक टाकायचा आहे, कारण जी मोठी महिला असते तिच्याच नावाने तुमचं रेशन कार्ड हे कंपल्सरी असतं। परंतु मित्रांनो नसेल तर तुम्ही तसं चेक सुद्धा करू शकतात। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ज्या व्यक्तीच्या नावाने इथं तुमचं रेशन कार्ड आहे तर त्या व्यक्तीचा इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, खाली कॅप्चा भरायचा आहे आणि गेट ओटीपी या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल। इथं तुमचं नाव येईल, तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने इथं माहिती ही ओपन केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव येईल, त्या खाली इथं तुमचा रेशन कार्ड नंबर येईल। नंतर तुमचं जे रेशन धान्य दुकान आहे तर त्या दुकानाचं नाव इथं तुम्हाला दाखवलं जाईल। त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला डॅशबोर्ड नावाचा एक ऑप्शन दिसेल कोपऱ्यामध्ये बघा, तर त्यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला इथं एक डाउनलोड युअर रेशन कार्ड नावाचं एक ऑप्शन आहे। मित्रांनो आता व्यवस्थित लक्ष द्या, जर तुमच्या नावावर रेशन कार्ड असेल तरच हा ऑप्शन ओपन होईल, अन्यथा तुम्ही जर मेंबर असाल, रेशन कार्ड मधील फक्त तुम्ही एक सदस्य असाल तर तुमच्या नावाने तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला हा ऑप्शन दिसणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावाने तुमचं रेशन कार्ड आहे तर त्याच व्यक्तीचा आधार नंबर इथं टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला डाउनलोड युअर रेशन कार्ड हा ऑप्शन बघायला मिळेल। त्यानंतर आपल्याला या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर डाउनलोड युअर रेशन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर इथं तुमचं जे रेशन कार्ड आहे तर हे डाउनलोड होणार आहे। तुम्ही जर मोबाईल वरून डाउनलोड करत असाल तर मोबाईल वरती होईल आणि तुम्ही जर कॉम्प्युटर मध्ये करत असाल तर अशा पद्धतीने तुमचं रेशन कार्ड हे डाउनलोड होणार आहे। मित्रांनो हे रेशन कार्ड डाउनलोड झाल्यानंतर ते तुम्ही ओपन करून बघू शकता। अशा प्रकारे हे रेशन कार्ड तुमचं डाउनलोड झालेलं आहे, तिथं संपूर्ण माहिती आलेली आहे। मित्रांनो ही माहिती मी रेशन कार्डची हाईड केलेली आहे, कारण काही प्रायव्हसी माहिती आहे त्यामुळे हे हाईड करावं लागलेलं आहे। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता, तिथं संपूर्ण माहिती आलेली आहे, तुमचा रेशन दुकान क्रमांक आलेला आहे, त्याचबरोबर तुमचं कुटुंबातील सदस्यांची नावं आलेली आहेत, तुमच्या रेशनवरती किती सदस्यांची नावं आहेत, बारकोड आहे, संपूर्ण माहिती इथं तुम्हाला ही बघायला मिळेल। तुम्ही अशा पद्धतीने तुमचं रेशन कार्ड अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये घरी बसल्या डाउनलोड करू शकतात। अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचं रेशन कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात। परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपलं रेशन कार्ड ज्या सदस्याच्या नावाने आहेत, शक्यतो आपल्या घरातील जी मोठी महिला असती तर तिच्याच नावाने आपलं रेशन कार्ड असतं।
मित्रांनो, त्याच व्यक्तीच्या नावाने आपल्याला त्याच व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून आपलं रेशन कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तुम्ही जर सदस्य असाल तर तुमच्या नावाने रेशन कार्ड डाउनलोड होणार नाहीत, परंतु फक्त तुम्हाला इथं माहिती बघायला मिळेल, परंतु रेशन कार्ड डाउनलोड होणार नाही. तर त्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावाने आपलं रेशन कार्ड आहे त्याच व्यक्तीचा इथं आधार नंबर टाकून आपल्याला रेशन कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये आपलं रेशन कार्ड हे डाउनलोड करू शकतात. अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया असंच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.